Good evening, students. I am Arjun Devadas Ghuge from Eknath Madhyamik Vidyalaya Erangaon. Now, today we are going to see the new topic of 8th standard scholarship, and the name of the topic is degree. Now, what is meant by degree? When we comparing between people, things, animals, places, at that time we are using the degree. In degree, the adjectives are very important. That's why in Marathi it is called Visheshananचा sartam bhav. Now Visheshan, in English we say adjective. Adjective plays very important role in degree. That's why in Marathi it is called Visheshanaचा sartam bhav. In Maraठी जेव्हा दोन किंवा दोनापेक्षा जास्त वस्तूंची त्यांच्या वैशिष्ट्याबाबत एकमेकांमध्ये तुलना करावयाची असते तेव्हा आपण तरतम भाव वापरतो, त्याला डिग्री ऑफ कंपॅरिझन असं म्हणतात. थोडक्यात विशेषण किंवा क्रियाविशेषण यांच्या तौलनिक अभ्यासाला डिग्रीज ऑफ कंपॅरिझन असे म्हणतात. आता सी की इन डिग्रीज adjectives are very important. So in English there are three types of degrees. Now see the following some sentences. Now see here. आता खालील वाक्य काळजीपूर्वक अभ्यासा. Now here are some sentences. Now see the first sentence. It is Shyam is as good as Ram. Now another sentence is Manish is better than Rohit. And third one is Suresh is the best boy of all. Now if we study these three sentences, we notice that in these three sentences, now see the first sentence. In first sentence, Shyam is as good as Ram. Now in this sentence, good is adjective. Now see the next sentence, Manish is better than Rohit. Better is next adjective. And in third sentence, Suresh is the best boy. Now why this is? हे असं का की तिन्ही वाक्य जे आहेत तिन्ही वाक्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारची विशेषणं वापरलेली आहेत. कारण आपण डिग्रीचे तीन प्रकार पाहणार आहोत. जर पहिल्या वाक्याचा जर आपण विचार केला तर आपल्या एक लक्षात येतं की श्यामची तुलना रामशी केली, परंतु या वाक्यात असं सांगितलंय श्याम इज ॲज गुड ॲज राम. म्हणजे श्याम आणि राम हे दोन्ही सुद्धा सारखेच आहे, म्हणजे समानता याच्यात समानता दाखवलेली आहे. नाउ इन नेक्स्ट सेंटेन्स मनीष इज बेटर दॅन रोहित. या वाक्यात मनीष कसा दाखवलाय तर बेटर दाखवला, म्हणजे गुड पेक्षा चांगला, म्हणजे तो कसा दाखवला बेटर दाखवला. कोण बेटर दाखवलाय? मनीष दाखवलाय. आणि म्हणजे मनीष आणि रोहितची तुलना केली. मनीष आणि रोहित मध्ये मनीष हा जो आहे हा रोहित पेक्षा चांगला दाखवलेला आहे. म्हणजे हा जो प्रकार आहे हा प्रकार डिग्रीचा कुठला प्रकार होता तर हा सरभाव होता. आणि इन लास्ट सेंटेन्स सुरेश इज द बेस्ट. इथं जर पाहिलं आपण तिसऱ्या सेंटेन्स मध्ये तर आपल्या असं लक्षात येतं की स्पष्टपणे त्याच्यात असं म्हणलंय सुरेश इज द बेस्ट, म्हणजे सर्वात चांगला. कोणात? बॉय ऑफ ऑल. सगळ्या मुलामध्ये सुरेश कसा आहे चांगला आहे हे दाखवलेलं आहे. म्हणजे थोडक्यात इथं श्यामची तुलना रामची केली, परंतु दोघही सारखे दाखवलेले आहे. नंतर मनीष इज बेटर दॅन रोहित, मनीषची तुलना रोहितने केली. याच्यात आपण मनीष कसा दाखवला बेटर दाखवलेला आहे रोहित पेक्षा. आणि थर्ड वन मध्ये सुरेश इज द बेस्ट, सुरेश सगळ्यात चांगला आहे असं म्हटलेलं आहे. त्या तिन्ही वाक्याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्या असं लक्षात येतं की इंग्रजीमध्ये की डिग्रीचे नक्कीच काय आहेत तीन प्रकार आहेत. नव्हते हा महत्वाचा आपण खालचा नियम पाहू, म्हणजे त्याच्यावरून बऱ्याचशा गोष्टी आपल्याला क्लिअर होऊन जातील. नव्हते गुड बेटर बेस्ट ही गुड या विशेषणाची 3 रूपे आहेत. नाउ इन दिस सेंटेन्स श्याम इज गुड याच्यात आपण विशेषणाचं मूळ रूप वापरलं, याला आपण कुठलाही प्रत्यय लावलेलं नाही. मनीष इज बेटर, गुडचं जे दुसरं रूप आहे विशेषणाचं ते बेटर आपण इथं वापरलं. आणि सुरेश इज द बेस्ट बॉय,
सुरेश कसा आहे तर बेस्ट बॉय आहे. आणि मग हे गुडचं आपण विशेषणाचं तिसरं रूप वापरलेलं आहे. म्हणून गुड, बेटर, बेस्ट ही गुड या विशेषणाची 3 रूपे आहेत. अशा प्रकारे 3 रूपांचा वापर करण्याच्या पद्धतीस आपण डिग्री असे म्हणतो. When we use these 3 kinds of adjective, that time we can say this is the degree. डिग्री ऑफ कंपॅरिझनला थोडक्यात डिग्रीज असं सुद्धा म्हटलं जातं. डिग्री ऑफ कंपॅरिझन सुद्धा म्हणू शकतो आपण, किंवा नुसतं डिग्री सुद्धा असं आपण म्हणू शकतो. आणि तुलना करताना आपण विशेषण किंवा क्रियाविशेषण यांच्यात 3 रूपाचा वापर करतो. डिग्री शिकणं म्हणजे काय की डिग्रीचे 3 प्रकार शिकणं: समभाव, सरभाव आणि शेवटचा सुपरलेटिव्ह डिग्री. हे तिन्ही जे भाग आहेत, हे तिन्ही भाग शिकणं म्हणजे काय की जे ऍडजेक्टिव्हचे तिन्ही प्रकार आहेत, हे तिन्ही प्रकार शिकणं म्हणजेच काय करणं, डिग्री शिकणं. नव्हते इंग्रजीमध्ये 3 प्रकारच्या डिग्री आहेत. देर आर 3 टाइप्स ऑफ डिग्रीज इन इंग्लिश. द फर्स्ट वन इज पॉझिटिव्ह डिग्री, सेकंड वन इज कंपॅरेटिव्ह डिग्री, अँड थर्ड वन इज सुपरलेटिव्ह डिग्री. नाउ वी आर गोइंग टू सी दिस 3 डिग्री इन डिटेल. आता आपण तिन्हीच्या तिन्ही डिग्री ज्या आहेत त्या काय करूया आपण डिटेलमध्ये पाहूया. आपण मराठीत मगाशी पाहिलं होतं की जी पॉझिटिव्ह डिग्री आहे तिला आपण समभाव म्हणतो, म्हणजे त्याच्यात समानता दाखवली जाते. हे जे वाक्य आहे याच्यात श्याम इज ॲज गुड ॲज राम. श्याम हा राम सारखाच चांगला आहे असं सांगितलं जातं. याच्यात श्यामही खूप चांगला आहे रामपेक्षा, किंवा राम श्यामपेक्षा चांगला आहे असं सांगितलं नाही. म्हणजे याच्यात समभाव म्हणजे ही पॉझिटिव्ह डिग्री आहे. मनीष इज बेटर दॅन रोहित. मनीष इज बेटर म्हणजे मनीष चांगला आहे. कोणापेक्षा चांगला आहे तर रोहित पेक्षा चांगला आहे. म्हणून हा सरभाव आहे, म्हणजेच कंपॅरेटिव्ह डिग्री आहे. आणि लास्ट वन की सुरेशची इतर सर्व मुलाबरोबर तुलना केली, यानं सर्व मुलामध्ये सुरेश कसा बेस्ट आहे हे सांगितलं. म्हणून दिस इज अ सुपरलेटिव्ह किंवा त्याला समभाव असं म्हटलं जातं. पहिला जो प्रकार आहे त्याला समभाव, दुसऱ्याला सरभाव आणि तिसऱ्याला समभाव असं म्हटलं जातं. नावाकडे आपण जास्त लक्ष देणार नाही. सगळ्यात महत्वाची गोष्ट या डिग्रीज येणं, डिग्रीज ओळखणं ही 8वीच्या स्कॉलरशिपच्या परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचं आहे. काय होतं बऱ्याच वेळेस आपल्याला काय केले जातात की स्कॉलरशिप मध्ये एक एक्झाम्पल दिलं जातं आणि सांगितलं जातं की हा डिग्रीचा कुठला प्रकार आहे ओळखा, किंवा काय केलं जातं पॉझिटिव्ह डिग्रीचं एखादं एक्झाम्पल दिलं जातं आणि त्या डिग्रीचे आपल्याला कंपॅरेटिव्ह डिग्री किंवा सुपरलेटिव्ह डिग्री करायला सांगितलं जातं. त्याच्या खाली ऑप्शन देतात आणि करेक्ट कुठला ऑप्शन आहे तो निवडा असं सांगितलं जातं. म्हणून दीज 3 टाइप्स ऑफ डिग्री वी शुड नो. म्हणून या तिन्ही प्रकार आपल्याला अवगत असणं, माहिती असणं अत्यंत महत्वाचं आहे. नाउ सी द पॉझिटिव्ह डिग्री. द फर्स्ट वन इज पॉझिटिव्ह डिग्री, और वी कॅन से इन मराठी स्थिरभाव किंवा समानता. ज्या ठिकाणी दोन्ही व्यक्तींची समानता दाखवली जाते त्या ठिकाणी पॉझिटिव्ह डिग्री आहे असं म्हटलं जातं. आता मराठीतून जर सांगायचं म्हटलं तर आपण काय सांगू की सामान्य भावदर्शक विशेषण किंवा क्रियाविशेषण विधानामध्ये विशेषणाचा किंवा क्रियाविशेषणाचा वापर करून सामान्य स्थिती सांगितलेली असेल तर ते वाक्य पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये आहे असे म्हणतात. म्हणजे थोडक्यात कुणीच खूप बेटर आहे, खूप एक्सलंट आहे, खूप वरचढ आहे असं सांगितलं जात नाही, तर सामान्य स्थिती सांगितली जाते. त्या सामान्य स्थितीसाठी ऍडजेक्टिव्हचं सामान्य रूप वापरलं जातं. म्हणजे त्याला कुठल्याही प्रकारे ER किंवा EST लावला जात नाही. नाउ सी नाउ हिअर आर सम एक्झाम्पल. काही एक्झाम्पल आपण पाहूया. योगिता इज ॲज क्लेवर ॲज वनिता. आता बघा हे सेंटेन्स, या सेंटेन्सचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्या एक गोष्ट लक्षात येईल. काय लक्षात येईल की योगिता इज ॲज क्लेवर ॲज वनिता. योगिताची तुलना कोणाशी केली, वनिताशी केली. बट these two persons, these two girls are same. दोघी कशा आहेत, सारख्याच आहे. आणि त्या कशा सारख्या आहेत, दोघी पण क्लेवर आहे. परंतु या दोन्ही क्लेवर दाखवताना की क्लेवर जो शब्द आहे क्लेवर शब्दाच्या अगोदर ॲज आला आणि नंतर सुद्धा ॲज आला, कारण हा पॉझिटिव्ह डिग्रीचा फॉर्म्युला आहे. काय की ऍडजेक्टिव्हच्या अगोदर ॲज येतं, मग ऍडजेक्टिव्ह येतं. असा प्रकार आपल्याला दिसला
की ऍज ऍज आलंय त्याच्यामध्ये ऍडजेक्टिव्ह आलं की डोळे झाकून ओळखून जायचं हा जो प्रकार आहे हा प्रकार कुठला आहे की पॉझिटिव्ह डिग्रीचा आहे. योगिता इज ऍज क्लेवर ऍज वनिता. नेक्स्ट, कधी कधी परिस्थिती अशी होते की पॉझिटिव्ह डिग्रीचं जे उदाहरण आहे ते नो अदरने सुद्धा सुरू होतं. नो अदर. आता हे नो अदरने का सुरू होतं, नो अदरने का सुरू होतं याचे नियम सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. हे ज्यावेळेस नो अदरने एक्झाम्पल सुरू होतं ते की कंपॅरेटिव्ह डिग्रीचं उदाहरण कसं आहे किंवा सुपरलेटिव्ह डिग्रीचं उदाहरण कसं आहे त्याच्यावरून तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री बनवायची, त्याच्यावरून तुम्हाला कंपॅरेटिव्ह डिग्री बनवायची. त्यावेळेस वाक्यामध्ये बदल करावा लागतो, काही शब्दामध्ये बदल करावा लागतो आणि म्हणून कधी कधी नो अदर हे सुरुवातीला घ्यावं लागतं. पण नो अदर जरी आलं तरी सगळ्यात महत्वाची गोष्ट मी तुम्हाला काय सांगितलं की ऍडजेक्टिव्हच्या अगोदर ऍज आणि ऍडजेक्टिव्हच्या नंतर ऍज हा फॉर्मॅट जो आहे हा फॉर्मॅटच तुम्हाला सांगून जातो की हे जे एक्झाम्पल आहे हे एक्झाम्पल कुठलं आहे तर हे एक्झाम्पल पॉझिटिव्ह डिग्रीचं आहे. आता 8वीच्या स्कॉलरशिप साठी अगदीच तुम्हाला सेंटेन्सेस बनवायला देणार नाही, अजिबात देणार नाही. एकदम क्लिअर काय करायला देणार, तुम्हाला ओळखायला देणार की खालील एक्झाम्पल हे कुठल्या डिग्रीचं आहे ओळखा. 3 ऑप्शन देतील, पॉझिटिव्ह डिग्री, सुपरलेटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री. किंवा कंपॅरेटिव्ह डिग्रीचं एखादं एक्झाम्पल देतील आणि ते सुपरलेटिव्ह करताना ते कसं केलं पाहिजे त्याच्यासाठी परत सुपरलेटिव्हचे 3 एक्झाम्पल देतील. त्याच्यातील 2 सरळ सरळ चुकीचं असणार, एकच बरोबर असणार आहे. त्यावेळेस आपल्याला हे एक्झाम्पल नेमकं कुठल्या डिग्रीचं आहे हे ओळखता आलं पाहिजे. म्हणून हा फॉर्मॅट लक्षात ठेवा की ऍज ऍज आलं पाहिजे. नाउ नेक्स्ट वन इज व्हेरी फ्यू. व्हेरी फ्यूने सुद्धा पॉझिटिव्ह डिग्रीची सुरुवात होते. व्हेरी फ्यू बॉईज आर ऍज स्मार्ट ऍज मोहन. आता हे ऍडजेक्टिव्ह आहे, त्या ऍडजेक्टिव्हच्या अगोदर पण ऍज आला आणि ऍडजेक्टिव्हच्या नंतर सुद्धा ऍज आलेला आहे. म्हणजे मोहनची तुलना इतर अनेक मुलांशी केली म्हणून इथं व्हेरी फ्यू बॉईज झालं. या ठिकाणी नो अदर म्हणजे मोहनची तुलना सुद्धा इतर मुलाबरोबर केली म्हणून इथं नो अदर आलं. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ती कोणती, या 3ही वाक्याचा जर आपण अभ्यास केला या 3ही वाक्यामध्ये ऍज ऍज म्हणजे ऍज डॉट 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 ऍज आणि याच्यामध्ये काय आलेलं आहे ऍडजेक्टिव्ह आलेलं आहे. ज्यावेळेस असा फॉर्मॅट असतो त्यावेळेस ओळखून जायचं की हे पॉझिटिव्ह डिग्रीचं एक्झाम्पल आहे आणि हे कसं आहे की हे होकारार्थी वाक्य आहे. कारण पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये होकारार्थी वाक्य असतात, नकारार्थी वाक्य असतात. परंतु पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये होकारार्थी वाक्य ही ऍज डॉट डॉट ऍज या डॉट मध्ये गाळायला लागेल. आपल्याला एखादं काय करायचं आहे ऍडजेक्टिव्ह टाकायचं, म्हणजे काही टाका तुम्ही, म्हणजे याच्यात तुम्ही फास्ट टाका, याच्यात क्लेवर टाका, स्मार्ट टाका, फास्ट असं हे असं टाकू शकता. नव्हते. आता याच्याविषयी काही महत्वाचे नियम आपण पाहूया की पॉझिटिव्ह डिग्री विषयी बघा. महत्वाचे नियम बघा. पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाची किंवा क्रिया विशेषणाची सामान्य स्थिती सांगितलेली असते. ते विशेषणाच्या किंवा क्रिया विशेषणाच्या पहिल्या रूपाच्या दोन्ही बाजूस होकारार्थी वाक्यात, आता नव्हती होकारार्थी वाक्यात काय लावलेलं असतं की ऍज लावलेलं असतं. इथं इथं ऍज टाईप करताना राहिला. म्हणजेच काय की पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाची किंवा क्रिया विशेषणाची सामान्य स्थिती सांगितली. सामान्य स्थिती म्हणजे विशेषण मूळ विशेषण असतं, त्याला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नसतो. जसं आपण आता मगाशी काही विशेषण पाहिले, याच्यात हे जे गुड आहे हे सामान्य विशेषण आहे, याला कुठल्याही प्रकारचा आपण प्रत्यय लावलेला नाही, म्हणजे सामान्य स्थिती असते विशेषणाची. त्याच्यानंतर पहिल्या रूपाच्या दोन्ही बाजू होकारार्थी वाक्यात ऍज ऍज लागलेले असतं. ऍज ऍज हे पहा, हे होकारार्थी वाक्य. मोहन इज ऍज गुड ऍज कपिल. इथं ऍज आहे, इथं ऍज आहे, इथं गुड आहे. याच्यात कुठल्याही प्रकारे नकारार्थी नॉट हा शब्द नाही, परंतु हे वाक्य काय आहे होकारार्थी आहे. नकारार्थी वाक्यात तो डॅश डॅश ऍज तो ऍज वापरलेलं असतं. त्याचं सुद्धा मी तुम्हाला उदाहरण दाखवणार आहे. आता इथं एक्झाम्पल पाहूया. मोहन इज ऍज गुड ऍज कपिल हे होकारार्थी वाक्य, हे नकारार्थी वाक्य. बघा काय सांगितलं नियमामध्ये, आपण नियम पाहिला. इथं नियमामध्ये काय सांगितलं की पॉझिटिव्ह डिग्रीच्या होकारार्थी वाक्यामध्ये ऍज डॉट डॉट ऍज 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 याच्यामध्ये
काय असतं, ऍडजेक्टिव्ह असतं, विशेषण असतं. आणि नकारार्थी वाक्यामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतो, नकारार्थी वाक्यात आपल्या लक्षात येईल की इथं विशाल इज नॉट सो गुड ॲज गोविंद हे नकारार्थी वाक्य आहे. म्हणजे फॉर्मॅट काय आहे, सो ऍडजेक्टिव्ह ॲज. होकारार्थी वाक्याचा फॉर्मॅट काय आहे, ॲज ऍडजेक्टिव्ह ॲज. त्या गोष्टी आपल्याला ध्यानात ठेवाव्या लागतात. पॉझिटिव्ह डिग्री दर्शक वाक्य होकारार्थी असेल तर ॲज डॉट डॉट ॲज मध्ये विशेषण किंवा क्रिया विशेषण वापरले असते. आताच आपण पाहिलं, मोहन इज ॲज गुड ॲज कपिल. आणि पॉझिटिव्ह डिग्री दर्शक वाक्य नकारार्थी असेल तर सो ॲज, आपण इथे पाहिलं, सो गुड ॲज, सो डॅश डॅश ॲज. अशा प्रकारचा काय असतो तो फॉर्मॅट असतो. द नेक्स्ट स्लाइड. आता नेक्स्ट पेज पहा की आता हे कशाच्या बाबतीत झालं, हे पॉझिटिव्ह डिग्रीच्या बाबतीत झालं. एकदम सोपं. आता म्हणजे अगदी डोळे झाकून सुद्धा आपण पॉझिटिव्ह डिग्री काय आहे हे सांगू शकतो. पॉझिटिव्ह डिग्री सांगताना आपल्या पक्क एकच डोक्यात असलं पाहिजे की पॉझिटिव्ह वाक्यामध्ये, होकारार्थी वाक्यामध्ये डिग्रीच्या सो, त्याच्यानंतर ॲज, ऍडजेक्टिव्ह आणि सो हा फॉर्मॅट आलेला असतो. आणि निगेटिव्ह वाक्यामध्ये सो, त्याच्यानंतर विशेषण, ऍडजेक्टिव्ह आणि ॲज हा फॉर्मॅट आलेला असतो. अशा प्रकारे पॉझिटिव्ह डिग्रीचे काय असतात, एक्झाम्पल असतात. नाउ नेक्स्ट, कंपॅरेटिव्ह डिग्री इन मराठी वी कॅन से सरभाव. म्हणजे तुलना कमी जास्तपणा दाखवण्यासाठी सरभावदर्शक विशेषण किंवा क्रियाविशेषण, विशेषण क्रियाविशेषण यांचे वर्णन च्यापेक्षा जास्त अशी स्थिती दाखवण्यासाठी केलेले असते. ते वाक्य कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये आहे असं म्हणतात. आता लक्षात असू द्या, कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे काय की तुलना करण्यासाठी एक व्यक्ती, एक वस्तू, एक प्राणी इतर प्राण्यापेक्षा, इतर वस्तूपेक्षा, इतर व्यक्तीपेक्षा कसा श्रेष्ठ आहे हे दाखवण्यासाठी कंपॅरेटिव्ह डिग्री वापरली जात असते. कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये एका वस्तूची, एका व्यक्तीची, एका पशुची, एखाद्या प्राण्याची काय केलेली असते, इतर पशु बरोबर, प्राण्याबरोबर, व्यक्तीबरोबर तुलना केलेली असते. हिअर आर सम एक्झाम्पल. आता या ठिकाणी काही एक्झाम्पल्स आहेत. फर्स्ट एक्झाम्पल, व्हॉट इज द फर्स्ट एक्झाम्पल? योगिता इजंट क्लेवर दॅन वनिता. आता हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, कारण याच्यात मी इजंट वापरलं. योगिता इजंट क्लेवरर दॅन वनिता. नाउ नेक्स्ट वन इज वैभव इज टॉलर दॅन एनी अदर बॉय. अँड थर्ड वन इज मोहन इज स्मार्टर दॅन मोस्ट अदर बॉईज. आता या तिन्ही वाक्याचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर आपल्या एक लक्षात येईल, काय लक्षात येईल की या ठिकाणी योगिताची तुलना वनिताशी केली, परंतु योगिता इजंट म्हणजे नाही, योगिता इजंट क्लेवरर दॅन वनिता. म्हणजे योगिता ही वनिता इतकी क्लेवर नाही. म्हणून इथं हे जे हा जो मूळ विशेषण होतं, मूळ क्लेवर, त्या क्लेवरला इथं ER लागत. आणि नंतर त्या क्लेवरर घेतल्यानंतर म्हणजे विशेषणाचं हे दुसरं रूप आहे. या दुसऱ्या रूपाला ER लागला, त्याच्यानंतर दॅन घेतला आणि नंतर हे जे कर्म आहे ते कर्म आलेलं आहे. म्हणजे योगिता इजंट क्लेवरर दॅन वनिता. नाउ द नेक्स्ट सेंटेन्स, या नेक्स्ट सेंटेन्स मध्ये वैभव टॉलर दॅन एनी अदर बॉय. हे निगेटिव्ह सेंटेन्स होता, हे पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे. आता आपण सेकंड पार्ट पाहत आहोत, कंपॅरेटिव्ह डिग्री पाहत आहोत. वैभवची तुलना एनी अदर बॉय म्हणजे दुसऱ्या कोणत्याही मला बरोबर केली, पण त्याच्यात काय म्हणलं, वैभव इज टॉलर, वैभव इज टॉलर. या टॉलला ER लागलेला आहे. टॉल, टॉलर, दॅन आणि नंतर दॅन वापरला, म्हणजे तुलना केली म्हणून दॅन वापरला. एनी अदर बॉय, दुसऱ्या कोणत्याही मुलापेक्षा वैभव कसा आहे, टॉलर आहे असं सांगितलेलं आहे. आणि खाली मोहन इज स्मार्टर, स्मार्टला ER लागला, स्मार्ट साटर म्हणजे क्लेवर, क्लेवरर, टॉलर, टॉल, टॉलर, स्मार्ट, स्मार्टर. इथं पण ER प्रत्यय लागलेला आहे म्हणून स्मार्ट, स्मार्टर झालं. त्याच्यानंतर दॅन घेतलं. आता मोहनची तुलना कोणाची केली, मोहन इज स्मार्टर दॅन मोस्ट अदर बॉईज. दुसऱ्या
मुलापेक्षा मोहन कसा आहे, स्मार्टर आहे, तो हुशार आहे. अशा प्रकारे हा जो डिग्रीचा फॉर्मॅट आहे, या डिग्रीच्या फॉर्मॅटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवावं लागेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट माझ्यासाठी सांगतो की वाक्य जरी आले माझ्यासमोर मला लगेच झटकेपट ओळखता येतात. कशाने ओळखता येतात की पॉझिटिव्ह डिग्रीचं जर एक्झाम्पल असेल ना, मी लगेच ऍज हा फॉर्मॅट पाहणार किंवा सो ऍज हा फॉर्मॅट पाहणार, लगेच माझं क्लिअर होऊन जाणार ही पॉझिटिव्ह डिग्री आहे. ज्या वेळेस कंपॅरेटिव्ह डिग्री येईल ना, मी लगेच क्लिअर होणार, मला लगेच क्लिअर करणार. का? कारण मी ज्ञान पाहणार. सगळ्यात अगोदर मला ज्ञान दिसतो. ज्ञान 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 म्हणजे चहापेक्षा, ज्ञान म्हणजे चहापेक्षा श्रेष्ठ, चहापेक्षा मोठा ही गोष्ट आहे. आणि मग जो आपण जे क्रियाविशेषण विशेषण आहे, त्या विशेषणाचा मला हा ER प्रत्यय दिसतो. पण त्याच्या अगोदर माझं लक्ष ध्यानकडे जाणार. म्हणून क्लेवरर ध्यान, टॉलर ध्यान, स्मार्टर ध्यान, ह्या गोष्टी मी काय करणार, अगदी व्यवस्थित ध्यानात ठेवणार. त्यामुळे मला की पॉझिटिव्ह डिग्रीचा कुठलंही वाक्य असू द्या लगेच कळणार. त्याच्यानंतर कंपॅरेटिव्ह डिग्रीचं कुठलंही वाक्य असू द्या लगेच कळणार. कशामुळे कळणार? ह्या गोष्टी मी ध्यानात ठेवल्या की या तर माझं लगेच काय होणार, क्लिअर होणार. आता आपण कंपॅरेटिव्ह डिग्रीचे काही महत्वाचे नियम पाहूया. काय म्हटलं पहा, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाचे क्रियाविशेषणाचे दुसरे रूप वापरले असते. मी अगोदरच सांगितलं तुम्हाला की डिग्रीमध्ये 3 प्रकार असतात. या तिन्ही प्रकारामध्ये आपल्याला विशेषणाचे तिन्ही रूप वापरायचे असतात. पहिला जो प्रकार आहे डिग्रीचा तो म्हणजे कंपॅरेटिव्ह. या कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये आपल्याला विशेषणाचं मूळ रूप वापरावं लागतं. उदाहरणार्थ या ठिकाणी आता जर क्लेवरर आहे तर मला क्लेवर वापरावं लागेल. त्याच्यानंतर टॉलरचं टॉल वापरावं लागेल आणि स्मार्टरचं स्मार्ट वापरावं लागेल. म्हणजे ज्या वाक्यात ऍज हा फॉर्मॅट असेल किंवा सो ऍज हा फॉर्मॅट असेल आणि विशेषणाचं पहिलं रूप असेल, म्हणजे क्लेवर, टॉल आणि स्मार्ट ही रूप असतील, त्याच्यावरून लगेच आपल्याला अंदाज येतो की पॉझिटिव्ह डिग्री. आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये की हे विशेषणाचं पहा, क्लेवर, टॉलर आणि स्मार्टर ही विशेषणाची दुसरी रूप वापरलेली आहेत. आता पुढची महत्वाची गोष्ट, दुसरा नियम, विशेषणाच्या किंवा क्रियाविशेषणाच्या दुसऱ्या रूपानंतर ज्ञान हे शब्दयोगी अव्यय वापरलेले असते. इथं आपण पहा, क्लेवरर दॅन, टॉलर दॅन, स्मार्टर दॅन, म्हणजे विशेषणाचं जे दुसरं रूप आहे त्या दुसऱ्या रूपानंतर आपण दॅन इथं वापरलाय, इथं टॉलर नंतर दॅन वापरला, इथं स्मार्टर नंतर दॅन वापरलाय. म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये जे विशेषणाचं दुसरं रूप असतो त्या दुसऱ्या रूपानंतर नेहमी ज्ञान वापरायचं असतो. अशी वाक्य समोर आली रे आली की लगेच डोळे झाकून ओळखायचं की हे कंपॅरेटिव्ह डिग्रीचं उदाहरण आहे. आता हा नियम मी तुम्हाला आता सांगितलं. थर्ड वन की सुपरलेटिव्ह डिग्री, त्याला मराठीतून तम भाव असं सुद्धा म्हणतात. इथं पहा वाक्य, सर्व श्रेष्ठता दाखवण्यासाठी विशेषण किंवा क्रियाविशेषण यांचे वर्णन सर्वात श्रेष्ठ असते ते दाखवण्यासाठी केलेले असते, तेव्हा ते वाक्य सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये आहे असं म्हणतात. की श्रेष्ठता दाखवण्यासाठी सर्वश्रेष्ठ, एखादी व्यक्ती, एखादी वस्तू, एखादं ठिकाण, एखादा प्राणी कसा इतरांपेक्षा सर्वश्रेष्ठ आहे हे ज्या वाक्यात दाखवलं जातं त्या वाक्याला सुपरलेटिव्ह डिग्री, सुपिरियर म्हणजे सर्वश्रेष्ठ असं ज्या वाक्यात दाखवलं जातं, इट इज युअर सुपरलेटिव्ह डिग्री. नाउ लेट्स हॅव सम एक्झाम्पल्स. या ठिकाणी काही एक्झाम्पल्स आहेत. आता या एक्झाम्पल कडे सुद्धा आपल्याला अत्यंत बारकाईनं लक्ष देणं गरजेचं आहे. इथं पहा, रुपाली इज द बेस्ट गर्ल ऑफ ऑल. इथं बघा, इथं बेस्ट वापरला. म्हणजे आपण मगाशी काय पाहिलं होतं की गुड हा शब्द घेतला. गुड हे सामान्य विशेषण होतं, पहिलं रूप होतं. त्याचं दुसरं रूप आहे की आपण बेटर वापरलं होतं, बेटर. त्याच्यानंतर त्याचं तिसरं रूप आहे ते आहे बेस्ट आहे, बेस्ट. म्हणजे जसं आपण मगाशी पाहिलं की क्लेवर, क्लेवरर, क्लेवरेस्ट, तसं याचं जे पहिलं रूप आहे गुड आहे, दुसरं रूप बेटर आहे, तिसरं रूप बेस्ट आहे. या म्हणजे पहिल्या रूपात, दुसऱ्या रूपात, तिसऱ्या रूपात जसं बाकीची जी रूप असतात, फॉर एक्झाम्पल फास्ट, फास्टर, फास्टेस्ट, स्लो, स्लोवर, स्लोवेस्ट, त्याच्यात नियमितता असते. या रूपामध्ये थोडीशी नियमितता नाही.
परंतु ध्यानात एकच ठेवावं लागेल, असे काही एक्झाम्पल्स आहेत की त्या विशेषणाच्या रूपामध्ये नियमितता नाही असे, आणि मुद्दाम असं ध्यानात ठेवावं लागेल. म्हणून मी मुद्दाम तर एक गुड बेटर बेस्ट घेतलं होतं. आता रुपाली इज द बेस्ट गर्ल ऑफ ऑल, याच्या बेस्ट, याच्या ऊपर विशेषणच नाही. मग गुड फर्स्ट, सेकंड वन इज बेटर आणि थर्ड वन इज बेस्ट. या बेस्टच्या नंतर कुठलंच विशेषण नाही, म्हणजे हे सगळ्यात सर्वश्रेष्ठता दाखवणारं विशेषण आहे. आणि म्हणून हे जे वाक्य आहे, हे वाक्य आपण चुटकीसरशी सांगू शकतो, हे वाक्य आहे सुपरलेटिव्ह डिग्री. अजून ते वापरण्याची एक, ती ओळखण्याची एक सोपी पद्धत, ती सोपी पद्धत म्हणजे हे जे ऍडजेक्टिव्ह असतं, या ऍडजेक्टिव्हच्या अगोदर द लागलेलं असतं. द कधी लागतो माहिती ना? द ज्यावेळेस अशा गोष्टी असतात की त्या जगात एकमेव असतात किंवा त्या काहीतरी विशेष असतात, त्याच वेळेस द वापरला जातो. आपण आर्टिकल मध्ये शिकलो की आपण अ कधी वापरतो? अ, अँड, किंवा आपण त्याला द म्हणतो. ठीक आहे. आता अ माहिती आहे, आपण सर्वसामान्य ज्या वस्तू असतात ते काउंट करत असताना, म्हणजे अ फोन, अ ब्लॅकबोर्ड, अ शर्ट, अ डस्टर, अ चेअर, अ टेबल, या सामान्य ज्या वस्तू असतात ना, त्या मोजू शकतो आपण. अ बॉय, अ गर्ल, त्याच्या पुढे आपण अ वापरू शकतो. आणि कधी नुसतं पेन म्हणायचं नसतं कधीच, तर त्याला अ पेनच म्हणायचं असतं. पण माझ्याकडे दोन येतं त्यावेळेस मी पेन्स म्हणू शकतो. पण माझ्याकडं रेड पेन येतं त्यावेळेस मी अ रेड पेनच म्हटलं पाहिजे. माझ्याकडे जर ब्ल्यू पेन असेल तर मी अ ब्ल्यू पेनच म्हटलं पाहिजे. पण जर समजा एखाद्या वस्तूच्या नावाची सुरुवात ए ई आय ओ यू या अक्षरानं होत असेल किंवा तसा उच्चार होत असेल, तर मात्र मला अँड वापरावा लागेल. म्हणजे अँड युनिफॉर्म, अँड युनिव्हर्सिटी, अँड अम्ब्रेला, अँड ऍपल. ऍपल सुद्धा एकच गोष्ट आहे, परंतु त्याची सुरुवात एने होते. बरोबर. आणि म्हणून अँड ऑनियन, ऑनियनची सुरुवात ओने होते. अँड युनिव्हर्सिटी सिटीची सुरुवात युने होते. म्हणून त्यांच्या पुढे अँड ऑन वापरायचं. पण द द द द द द कधी वापरायचा? जगात त्या गोष्टी एकमेवच आहेत, त्यांच्यासारखी शक्यतो दुसरी गोष्ट नाही, त्यावेळेस आपल्याला द वापरावं लागतं. उदाहरणार्थ द गंगा, द गोदावरी, ह्या ज्या वस्तू आहेत जगात एक. द सन, जगात सन एकच आहे, त्याच्यासारखा नाही आहे का सूर्य? नाही. द मून, द अर्थ, अनर्थ नाही होऊ शकत, द अर्थच म्हणावं लागेल, कारण ती जगात एक आहे. मग तसंच काय की रुपाली इज द बेस्ट, म्हणजे ती सगळ्यात बेस्ट आहे, म्हणून आपण द वापरलेलं आहे. म्हणजे जर आपल्याला सुपरलेटिव्ह डिग्रीचं उदाहरण ओळखायचं असेल तर एक गोष्ट ध्यानात ठेवावं लागेल की विशेषणाचं तिसरं रूप वापरलेलं असतं आणि त्याच्या अगोदर द असतो. ज्यावेळेस अशी परिस्थिती असेल त्यावेळेस डोळे झाकून तुम्ही सांगू शकता. काय सांगू शकता? दिस एक्झाम्पल इज द एक्झाम्पल ऑफ सुपरलेटिव्ह डिग्री. हे सुपरलेटिव्ह डिग्रीच काय आहे? एक्झाम्पल आहे. म्हणून रुपाली इज द बेस्ट गर्ल ऑफ ऑल. त्याच्यानंतर पहा, मुंबई इज वन ऑफ द लार्जेस्ट सिटी. डोळे झाकून ओळखू शकतो कुठल्या डिग्रीचा? कुठली डिग्री या वाक्यात? कशी ओळखायची? ते वाक्य बघा, मुंबई, कर्नाटकात मुंबई आहे, हे वर्ग आहे. आता काय? आता वाक्य कसं ओळखायचं? मग जा, याच्यातलं विशेषण आपल्याला लगेच लार्जेस्ट, याला ईएसटी लागला. लार्जेस्ट जसा इथं इथं तरी आहे गणित ईएसटी, परंतु ज्यावेळेस आपण फास्ट आहे त्याला ईएसटी लागलेला असतो. मुंबई इज वन ऑफ द लार्जेस्ट सिटी, म्हणजे हे ऍडजेक्टिव्ह तुम्हाला कळलं, याला ईएसटी असल्यामुळे लार्जेस्ट, त्याच्या अगोदर द आहे. द लार्जेस्ट म्हणजे ती अनेक शहरांपैकी एक मोठी लार्जेस्ट सिटी आहे. म्हणजे हे जे एक्झाम्पल आहे सुपरलेटिव्ह डिग्रीचं हे एक्झाम्पल आहे. आता सुपरलेटिव्ह डिग्री मधील महत्वाचा नियम या ठिकाणी, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाचे, म्हणजे हे विशेषण आहे किंवा क्रिया विशेषणाचे तिसरे रूप वापरले जातं. तिसरं रूप आहे. याचं पहिलं रूप काय आहे? लार्ज. लार्ज म्हणजे विस्तीर्ण, मोठं. याचं दुसरं रूप काय आहे? लार्जर. ईआर लागला इथं, इथं ईआर, इथं इथं ई होता, इथं ईआर का लागला नाही? तर इथं शेवटी ई होता म्हणून तो शेवटी ई इथं घेतला, परंतु हिला ईआर लागला. आणि लार्जेस्ट इथं ईएसटी लागला.
ऑलरेडी इथं ई होता, परंतु तरी आपण याच्यात काउंट करावाच लागतो तो, म्हणजे एस होतो. म्हणजे लार्ज, लार्जर, लार्जेस्ट म्हणजे विशेषणाचं या ठिकाणी तिसरं रूप वापरलेलं आहे. तिसऱ्या रूपापूर्वी द हे उपपद येतं इथं. द तिसऱ्या रूपापूर्वी द हे उपपद येतं. ज्यावेळेस अशी परिस्थिती असेल त्यावेळेस आपण सांगू शकतो दिस एक्झाम्पल इज द एक्झाम्पल ऑफ सुपरलेटिव्ह डिग्री. आता दुसरी महत्वाची गोष्ट, डिग्रीमध्ये बदल करताना विशेषणामध्ये पुढील प्रमाणे बदल होतात. आता विशेषण सगळ्यात महत्वाची गोष्ट एक लक्षात घ्या की आपल्याला डिग्री जर शिकायची असेल ना, अकॉर्डिंग टू मी डिग्री हा पार्ट इंग्रजीतील बऱ्यापैकी अवघडातला अवघड पार्ट आहे. याच्यासाठी आपल्याला पार्ट ऑफ स्पीच यायलाच हवे. पार्ट ऑफ स्पीच म्हणजे काय? नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह, कंजक्शन, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या आपल्याला येणं गरजेचंच आहे. आपल्याला ऍडजेक्टिव्हच कळलं नाही तर आपण डिग्रीचा अभ्यास करू शकत नाही. म्हणून आपल्याला ऍडजेक्टिव्ह आलंच पाहिजे. जसं मराठीत आपण म्हणतो ना, फार सुंदर. आता सुंदर हा शब्द की एखाद्या गोष्टीविषयी जास्त माहिती देतो, म्हणून हा शब्द जो आहे हा विशेषण आहे. निळा पेन, याच्यातून जो निळ आहे ते नावाचं नाव आहे निळा, परंतु तरी ते विशेषण आहे. पेन हे नाव आहे. त्याच्यानंतर पांढरा फळा, याच्यातील पांढरा हे विशेषण आहे, फळा हे नाव आहे. चांगला मुलगा, आता चांगला शब्द मुलाविषयी माहिती देतो, चांगला हे विशेषण आहे, मुलगा हे सामान्य नाव आहे. म्हणजेच ध्यानात ठेवावं लागेल की आपल्याला विशेषण ऍडजेक्टिव्ह यावंच लागेल. आता बघा, डिग्रीमध्ये बदल करताना विशेषणामध्ये पुढील प्रमाणे बदल होतात. विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव्ह. जर विशेषणाच्या उच्चारात 3 पेक्षा जास्त आघात येत असतील तर त्या विशेषणापूर्वी मोर किंवा मोस्ट वापरतात. हा नियम बऱ्याचशा मुलांना माहिती नसतो. हा नियम बऱ्याचशा मुलांना येत नसतो. एकदम सोप्या पद्धतीत सांगू, हे विसरून जा तुम्ही, हे आघात काय हे विसरून जा. एक सोप्या भाषेत सांगतो. ऍडजेक्टिव्ह जर मोठं असेल का, जास्तीत जास्त मोठं, तर ध्यानात ठेवायचं त्याचं दुसरं रूप आणि तिसरं रूप वापरताना, दुसरं रूप वापरताना मोर वापरायचा आणि तिसरं रूप वापरताना मोस्ट वापरायचा. फॉर एक्झाम्पल ब्युटिफुल हा शब्द मोठा आहे. जसं फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. फास्टचं आपण दुसरं रूप करू शकतो इयर लावून फास्टर. तिसरं रूप करू शकतो फास्टेस्ट ईएसटी लावून. पण ब्युटिफुलला काय करणार? हा शब्द मोठा आहे. मोठे ज्यावेळेस म्हणजे मोठे उच्चार आणि स्पेलिंगनी ज्यावेळेस मोठे शब्द असतात त्या शब्दांच्या अगोदर दुसरं रूप करताना मोर वापरायचा आणि तिसरं रूप करताना मोस्ट वापरायचा. आता तरी पण की शास्त्रीय पद्धतीनं, वैज्ञानिक पद्धतीनं जर विचार केला तर एक गोष्ट मी अजून सांगतो, ती म्हणजे कोणती? की हे काय, जर विशेषणाच्या उच्चारात 3 पेक्षा जास्त आघात, 3 पेक्षा जास्त आघात, 3 किंवा 3 पेक्षा जास्त आघात येत असतील तर त्या विशेषणापूर्वी मोर किंवा मोस्ट वापरतात. पॉझिटिव्ह, कंपॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. आता बघा, पॉझिटिव्ह मध्ये जर ब्युटिफुल असेल तर त्याचं कंपॅरेटिव्ह करताना मोर घ्यायचं. एकदम सोपं. ब्युटिफुलर नाही म्हणायचं, ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल म्हणायचं तिसरं रूप लावताना. पण आता ध्यानात ठेवा, इथं तर म्हणलंय की एखादं विशेषण, विशेषण कोणतं आहे? ब्युटिफुल हे विशेषण आहे. हे जर विशेषण, या विशेषणाचा उच्चार 3 किंवा 3 पेक्षा जास्त आघातात, 3 किंवा 3 पेक्षा जास्त आघातात म्हणजे इंग्रजीतून त्याला सिलेबल म्हणतात, सिलेबल. आता हा ब्युटिफुल शब्द ना, ब्युटिफुल फोनेटिक इंग्लिश मध्ये ब्युटिफुल शब्द ज्यावेळेस आपण उच्चारू त्यावेळेस आपल्याला असा उच्चारावा लागतो, कसा? ब्युटिफुल. ब्युटिफुल म्हणजे ब्युटिफुल म्हणजे ब्यू, ब्यू, त्याच्यानंतर टी आणि फुल. यू येत नाही बरं का याच्यात, ध्यानात ठेवा. हे 3 सिलेबल झाले, 3 सिलेबल म्हणजे 3 आघात झाले. ब्युटिफुल, 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 हे 3 आघात झाले. ज्यावेळेस 3 आघात किंवा 3 पेक्षा जास्त एखाद्या क्रियापदाचे उच्चार करताना आघात होत असतील तर त्याच्या अगोदर, त्याच्या दुसऱ्या रूपा अगोदर मोर लावायचा आणि तिसऱ्या रूपाच्या अगोदर मोस्ट लावायचा. त्याला म्हणतात आघात. इंग्रजीमध्ये याला सिलेबल असं म्हणतात.
आता याच्यात अजून आपण अजूनही उदाहरण देऊ शकतो. फॉर एक्झाम्पल हेल्पफुल, हेल्पफुल, हेल्पफुल म्हणजे याच्यात 3 आघात होतात. त्याच्यानंतर अजूनही कितीतरी शब्द आहेत की त्या फॉर एक्झाम्पल एंटरप्रेनरशिप, एंटरप्रेनरशिप. आता एंटरप्रेनरशिप हा शब्द खूप मोठा आहे. याच्यात तर 5 आघात होतात. एंटरप्रेनरशिप 5 आघात होतात. असे जे शब्द आहेत उच्चार त्यांचे मोठे, पण शब्द म्हणजे काय की ते काय असले पाहिजे, विशेषण असले पाहिजे. हे विशेषण आहे. ब्युटिफुल काय हा शब्द नाही, एखाद्या वस्तूचं नाव नाहीये किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव नाहीये. तर हा जो शब्द आहे हा विशेषण आहे. व्यक्तीविषयी ज्यावेळेस आपण वापरतो ना तर तो शब्द आहे, म्हणून हा विशेषण शब्द आहे. तर तो जो शब्द आहे फोनेटिक, अकॉर्डिंग टू द फोनेटिक लँग्वेज किंवा ब्रिटिश लँग्वेज मध्ये याचा उच्चार आपण जो जो करतो आपण कसा उच्चार करतो आपण, ब्युटिफुल, ब्युटिफुल असा त्याचा उच्चार होतो. आता बरेचसे शब्द आपण बऱ्याच वेळेस चुकीचेच प्रोनाऊन्स करतो. उदाहरणार्थ आपण अगदी रूढ प्रमाणे फादर, मदर, ब्रदर असे शब्द वापरतो. ते शब्द ब्रिटिश इंग्लिश नुसार किंवा फोनेटिक इंग्लिश नुसार फादर, मदर, सिस्टर हे असे वापरावे लागेल. फॉर एक्झाम्पल काही मुलं मला असं वाचताना किंवा बोलताना आढळतात काय, लॅटिट्यूड, लँजिट्यूड एकदम हार्ड प्रोनाऊन्सिएशन, लॅटिट्यूड, लँजिट्यूड हे असं प्रोनाऊन्सिएशन असतात. त्याच्यातले आघात आपल्याला मोजावे लागतात आणि त्याच्यानुसार आपल्याला की त्या शब्दापुढे काय घ्यायचं ते ठरवावं लागतं. म्हणजे ध्यानात ठेवा की समजा विशेषण जर मोठं असेल तर त्याच्या दुसऱ्या रूपापूर्वी मोर वापरा आणि तिसऱ्या रूपापूर्वी काय करा, विशेषण वापरा. सोपा नियम आहे, अवघड काही नाही. आता पहा खालीप्रमाणे विशेषणाचे बदल होतात. आता पहा विशेषणामध्ये कसे बदल होतात बघा इकडं. विशेषणाचा उच्चार जर 3 किंवा 3 पेक्षा कमी आघातात, सिलेबल इथं आलाय पहा शब्द, सिलेबल म्हणतात त्याला, होत असेल तर अशा विशेषणात कंपॅरेटिव्ह मध्ये ER, हे बघा ER, तर सुपरलेटिव्ह मध्ये EST प्रत्यय लावावा लागतो. नाउ सी हिअर, हे आता काही शब्द आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. याच्याशिवाय आपण डिग्री जी आहे तिन्ही जे टाइप्स आहेत ते बनवू शकत नाही किंवा आपल्याला लक्षात येऊ शकत नाही. म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये, म्हणजे पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये जे विशेषण असतं ते सामान्य विशेषण असतं, त्याला कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागलेला नसतो. म्हणजे ग्रेट. आता कंपॅरेटिव्ह मध्ये बघा, मी अगोदर सांगितलं तुम्हाला, जर आता हे कधी परिस्थिती निर्माण होते, जर जर विशेषण हे छोटं असेल, ब्युटिफुल सारखं जर मोठं असलं, एंटरप्रेन्योरशिप सारखं जर मोठं असलं, तर त्यावेळेस आपल्याला मोर आणि मोजचा वापर करावा लागेल. परंतु जर जर त्यांच्यात 2 किंवा 3 सिलेबस असेल, कधी कधी एकच सिलेबस असतो, त्यावेळेस आपल्याला की हे जे मूळ विशेषण आहे, जे मूळ विशेषण, या मूळ विशेषणाला आपल्याला त्याचं दुसरं रूप देताना म्हणजे कंपॅरेटिव्ह करताना, त्याचं कंपॅरेटिव्ह करताना इथे इयर घ्यावा लागेल. म्हणजे पहा ग्रेट, ग्रेटर, ग्रेटेस्ट, म्हणजे इथं ER लागला कधी कंपॅरेटिव्ह करताना, सुपरलेटिव्ह करताना EST लागला. इथं पहा टॉल, टॉलर, टॉलेस्ट, क्लेवर, क्लेवरर, क्लेवरेस्ट, म्हणजे इथं मूळ टॉल आहे, इथं ग्रेट आहे, इथं क्लेवर आहे. कुठल्याही प्रकारचा प्रत्यय लागला नाही. परंतु समजा मला असं म्हणायचंय की अमित इज टॉलर दॅन मोहित, म्हणजे मी अमितची तुलना मोहितशी केली, म्हणजे कंपॅरिझन केलं दोघांचं, त्याच्यात अमित श्रेष्ठ सांगितलं, त्यावेळेस मी ER वापरला. टॉल, टॉलर, टॉलेस्ट, सगळ्यात जास्त ज्यावेळेस मला श्रेष्ठता दाखवायची त्यावेळेस मी EST लावणार. ठीक आहे, आता लक्ष द्या. हा इथं EST. हा आता पहा क्लेवर, क्लेवरर, क्लेवरेस्ट, म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री मध्ये मी इथं ER लावला, इथं EST लागला. एकदम सोपं, अजिबात अवघड नाही. आता दुसरा महत्वाचा नाही, खालचा महत्वाचा नाही. आता बऱ्याचशा मुलांची धांदल कुठे उडते बघा, जर त्यांना समजा डिग्री बनवायची असेल, ओळखायची असेल, लिहायची असेल, तर त्यांच्याकडून कधी कधी समजा बिग शब्द आला तर कसं लिहितात बरेचसे मुलं, की मी अनुभवलेलं, माझ्या लक्षात आलेली गोष्ट ती म्हणजे समजा बिग शब्द दिलाय, त्यांना तिन्ही फॉर्मॅट करायला सांगितले, ते पहिल्याच्यात तर बिग लिहिणार बरोबर, नो प्रॉब्लेम, ते मूळ विशेषण आहे. त्याच्यानंतर ते बिगर असं करणार, इकडे लक्ष द्या, हे बिगर असं करणार आणि त्याच्यानंतर ते
बिगेस्ट असं करणार. बट दीज आर रॉंग. हे चुकलंय. का चुकलं? कारण हे जे वाक्य बनवायचे हे आपल्याला नियमानेच बनावं लागतात. काही गोष्टी नियमातच कराव्या लागतात. त्याच्यातला हा महत्वाचा नियम. विशेषणाचे शेवटचे अक्षर जर व्यंजन असेल, आता लक्ष द्या, समजावून सांगतो, हे नियम महत्वाचे आहेत. नियम शिकल्याशिवाय आपल्याला डिग्री बनवता येणार नाही, डिग्री कळणार सुद्धा नाही. विशेषणाचे शेवटचे अक्षर जर व्यंजन असेल, कॉन्सनंट असतील, नाव सी हिअर हे कॉन्सनंट आहे. व्हॉट इज इन अ कॉन्सनंट? ए, ई, आय, ओ, यू. These 5 letters are vowels. हे 5 वावल्स आहेत. याला इंग्रजीतून आपण स्वर म्हणतो, स्वर. आणि इन इंग्लिश देर आर 26 लेटर. 26 लेटर्स आहेत इंग्रजीतून. मायनस दिस 5, हे 5 गेले. हे काय आहेत? हे वावल्स आहेत. इन मराठी स्वर आहेत हे. ओके. आणि रेस्ट ऑफ 21 हे 21 जे आहेत हे 21 कॉन्सनंट आहेत. मग कोणते? बी, सी, डी, एफ, जी, एच, जे, के, हे जे सगळे आहेत ना हे कॉन्सनंट आहेत. ठीक आहे. म्हणजे विशेषणाचे शेवटचे अक्षर व्यंजन असेल, हे विशेषण आहेत हे तिन्ही पण. याचं शेवटचं अक्षर पहा व्यंजन आहे, याचं शेवटचं अक्षर और कॉन्सनंट म्हणजे व्यंजन आहे, याचं शेवटचं अक्षर व्यंजन आहे. पण यापूर्वी जर एखादा स्वर आला असेल त्याच्या अगोदर पहा स्वर आहे आय, 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 ए. नाउ दीज आर द वावल्स. हे वावल्स आहेत. म्हणजे जर एखादं विशेषण असेल, त्या विशेषणाचं शेवटचं अक्षर व्यंजन असेल, परंतु त्याच्या अगोदरचं अक्षर हे काय असेल? हे वावेल असेल, म्हणजे स्वर असेल, वावेल असेल, तर ते जे अक्षर आहे ना शेवटचं अक्षर, हे शेवटचं अक्षर डबल होतं इथं आणि त्याला नंतर ईआर लागलं होतं. म्हणून डिश, बिगेस्ट, तीन, जिनस, तिनेस, काटेस. परंतु बऱ्याचशा मुलांचा प्रॉब्लेम असा होतो की त्यांना या गोष्टीचा काही मुलांना अगदी माहिती बी नसते, किंवा ते अगदी असे जर शब्द आले तर ते त्याचं कंपॅरेटिव्ह किंवा सुपरलेटिव्ह रूपांतर करताना त्यांच्याकडून दुसरं काहीतरी होतं आणि मग त्यांच्याकडून बऱ्यापैकी चुका झालेल्या असतात. तर पॉझिटिव्ह डिग्रीचं कंपॅरेटिव्ह करताना मग काय केलं जातात? तुम्हाला 2-3 उदाहरणं दिली जातात. 1-2 उदाहरणामध्ये तर स्पेलिंग चुकून ठेवलेलं असतं आणि मग आपल्या लक्षात येत नाही, आपण गोंधळ होतो आणि आपल्याकडून मोठी चूक होत असते. म्हणून हा जो नियम आहे अत्यंत महत्वाचा नियम आहे. हा नियम आपल्याला ध्यानात घ्यावा लागेल. नाउ सी द नेक्स्ट. हा आता विशेषणाचे शेवट. आता हा बघा, आता इथे थोडस म्हणजे या ध्यानातच ठेवायच्या गोष्टी आहेत. थोडस इथेही आपण फसू शकतो. कसं फसू शकतो ते समजावून सांगतो मी. चला परत एकदा. विशेषणाचे शेवटचे अक्षर व्यंजन असेल, आहे शेवटचं अक्षर व्यंजन, टी, टी, टी हे व्यंजन आहे. परंतु त्यापूर्वी जर 2 स्वर आले असेल, 2 स्वर आलेत, डबल ई आले, ई ए आले आणि ई ए आले. ठीक आहे. म्हणजे स्वर आले असतील, 2 स्वर आले असतील, तर शेवटचं व्यंजन एकदाच लिहून ईआर, ईएसटी प्रत्यय लावावा. मागाचा जो नियम होता की शेवटचं अक्षर व्यंजन आलंय, बरोबर, शेवटचं अक्षर व्यंजन आलंय, त्याच्या अगोदर एकच स्वर आला तर हे अक्षर आपल्याला कंपॅरेटिव्ह करताना डबल घेता येतं. परंतु जर परिस्थिती अशी असेल की शेवटचं अक्षर हे व्यंजन असेल आणि त्याच्या अगोदर जर 2 स्वर आलेले असेल, तर आपल्याला ते अक्षर जे आहे शेवटचं व्यंजन डबल करण्याची गरज नाही. म्हणजे स्वीट, स्वीटर, स्वीटर, ग्रेट, ग्रेटर, ग्रेटर, चीप, चीपर, चिपेस्ट हे आपल्याला ध्यानात ठेवावं लागेल. तर नेक्स्ट रूल, पुढचा रूल बघा. विशेषणाच्या शेवटी जर वाय हे अक्षर आले असेल तर त्याऐवजी आय घेऊन ईआर व ईएसटी प्रत्यय लावावा. हा नियम अत्यंत महत्वाचा आहे. कारण बऱ्याच वेळेस असंही होतं की हा नियम अत्यंत महत्वाचा आहे, कारण हा नियम दोन वेळेस आपल्याला वापरता येतो. कसा वापरता येतो ते सांगतो. पहिल्यांदा हे समजून घ्या. विशेषणाच्या शेवटी जर वाय हे अक्षर आले असेल, इथं वाय आला इझी, इथं बिझी.
दोन्ही जे शब्द आहेत विशेषण आहेत त्यांचा शेवट झाला वाय वायने आले असेल तर त्याऐवजी आय घ्यावा लागतो. या वायचा आय करायचा इथं केलाय पहा. वायचा आय करायचा आणि कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ER घ्यायचा आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये EST घ्यायचा. म्हणजे थोडक्यात एखादं विशेषण असं असेल त्या विशेषणाचा शेवट जर वाय न होत असेल तर त्या वायच्या ऐवजी आय घ्यायचा, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ER घ्यायचा आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये EST घ्यायचा. म्हणजे इझी इजिएस इजिएस बीजी बीजी बीजीएस बीजीएस. याचा अजून एक फायदा सांगतो तुम्हाला. प्लुरल बनवताना अनेक वचनी म्हणजे जे सामान्य नामं असतात, फॉर एक्झाम्पल सिटी, सिटी हा सिटी शब्द आहे. मला सिटी शब्दांचं अनेक वचन करायचं त्यावेळेस सुद्धा हा नियम तुम्हाला उपयोगी येतो. त्यावेळेस अनेक वचनी करत असताना जर एखाद्या सामान्य नावाच्या शेवटी त्या वस्तूच्या सामान्य नामाच्या शेवटी जर वाय येत असेल तर त्या वायचा आय करायचा आणि नंतर ES लावायचा. म्हणजे सिटीज असं तयार होतं. म्हणून हा नियम आपल्याला पक्का ध्यानात ठेवा की अनेक वचनी करताना सुद्धा वायचा आय करायचा किंवा कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये रूपांतर करत असताना त्या विशेषणाच्या अगोदर म्हणजे जर त्याच्यात वाय आला तर त्याचा सुद्धा आपल्याला आय करायचा आणि EST लावायचा. म्हणून ही गोष्ट आपल्याला काउंटिंग करताना पण आणि कंपॅरेटिव्ह आणि सुपरलेटिव्ह हे रूप घेताना पण त्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार आहे. अत्यंत सोपा आहे, ध्यानात ठेवण्यासारखा आहे आणि अत्यंत फायदेचा आहे. नाव नेक्स्ट वन, काही विशेषणाचे बदल अनियमित होतात. आता पहा हे शब्द ध्यानात ठेवावे लागतील आपल्याला. का ध्यानात ठेवावे लागतील? कारण तुम्ही म्हणता सरांनी आम्हाला एकच सांगितलं होतं की पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये सामान्य रूप घ्यायचं, कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये ER घ्यायचा आणि सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये EST घ्यायचा. पण असे काही शब्द आहेत की त्यांचं दुसरं रूप आणि तिसरं रूप हे वेगळंच होत असतं. ते शब्द याच्यात दिले. जनरली आपण काय पाहिलं, फास्ट फास्टर फास्टेस्ट, स्लो स्लोवर स्लोएस्ट, स्मार्ट स्मार्टर स्मार्ट स्मार्टेस्ट. तर इथं बघा पॉझिटिव्ह रूप गुड आहे, कंपॅरेटिव्ह रूप बेटर आहे आणि सुपरलेटिव्ह रूप बेस्ट. हे माहिती असावं लागणार आहे, हे ध्यानातच ठेवावं लागणार आहे. आता योगायोगाने इथं ER लागलाय, इथं EST आलाय, हा भाग सोडून द्या. परंतु हे जे रूप आहे हे अनियमित आहे. कुठेही इथं ER आपण खाली तर एक्झाम्पल पाहणार आहोत, परंतु हे रूप देणं ठेवा. कारण गुड शब्द आपण खूप वेळेस वापरतो की इंग्रजीत सगळ्यात अगोदर जर आपल्याला म्हणजे जर एखादं वाक्य सोप्या साध्या भाषेत जर काय सांगितलं आपण लगेच म्हणतो ही इज अ गुड बॉय, ही इज अ गुड गर्ल. गुड शब्द आपल्या अगदी याच्यात बसलेला आहे, तो काय बाहेर जायला तयार नाही. म्हणजे गुड हा शब्द आपण पक्का ध्यानात ठेवलेला आहे. म्हणून आपण गुड अगोदर घेतला. गुड बेटर बेस्ट. पुढे बघा वेल बेटर बेस्ट. आता वेल सुद्धा गुडच काम करतो, वेल म्हणजे सुद्धा गुडच. परंतु जनरली आपण जास्त प्रमाण कशाचं वापरतो, गुडचं वापरतो, वेलचं वापरत नाही. पण वेल आणि गुड हे सिनोनिम म्हणजे समानार्थी शब्द आहेत. वेल त्याचं कंपॅरेटिव्ह रूप बेटरच आहे आणि सुपरलेटिव्ह सुद्धा जसं गुडचं आहे बेस्ट तसंच त्याचं. आता बॅड, बॅड म्हणजे वाईट, वर्स म्हणजे त्याच्यापेक्षा वाईट आणि वर्स म्हणजे त्याच्यापेक्षा वाईट, अत्यंत वाईट. पण पहा की अनियमित रूप आहे. बॅड, वर्स, वर्स, मेनी, मोर, मोस्ट, ओल्ड, ओल्डर, ओल्डेस्ट. ते म्हणा हे बरोबर आहे, हे बरोबर नसेल तर खाली बघा. अजून ओल्डचं म्हणजे डिग्री फॉर्म मध्ये आपण ओल्ड, एल्डर, एल्डेस्ट. फार म्हणजे दूर, फार, फर्दर, फर्देस्ट. म्हणजे इथं फारला ER पाहिजे होता, नाहीये. फार, फर्दर, फर्देस्ट. मच, मोर, मोस्ट याच्यासारखं. मेनीचं दुसरं रूपही मोर होतं, तिसरं रूप मोस्ट होतं. तसंच मच दुसरं रूप मोर, तिसरं रूप मोस्ट. म्हणजे हे याच्यात अनियमित आहे. लिटल, लिटल म्हणजे छोटस, लिटल, लेस, लिस्ट, लेस, लेजर, लिस्ट, लेट, लेटर, लेटेस्ट किंवा लास्ट. म्हणजे ही जी रूपं आहेत ही अनियमित रूप आहेत. ही रूपं आपल्याला ध्यानात ठेवावी लागतील. म्हणजे पॉझिटिव्ह जर हे रूप असेल तर कंपॅरेटिव्ह कुठलं घ्यायचं, कंपॅरेटिव्ह हे असेल तर सुपरलेटिव्ह कुठलं घ्यायचं आणि सुपरलेटिव्ह हे असेल तर पॉझिटिव्ह कोणतं आहे. त्यामुळे हे रूप आपल्याला लक्षातच ठेवावे लागतील. आता ज्या विशेषणाचा उच्चार 3 किंवा 3 पेक्षा जास्त आघातात होतो त्या विशेषणापूर्वी कंपॅरेटिव्ह डिग्री मोर घ्यायचं आणि सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये मोस्ट घ्यायचं.
हे तुम्हाला मी मगाशी सांगितलेलं आहे. उदाहरणार्थ या ठिकाणी एक्झाम्पल आहे पहा, पॉझिटिव्ह, कम्पॅरेटिव्ह, सुपरलेटिव्ह. आता पहा, पॉझिटिव्ह मध्ये ब्युटिफुल, तर कम्पॅरेटिव्ह मध्ये मोर ब्युटिफुल घ्यायचं, कारण याच्यात 3 सिलेबल होते, ब्युटिफुल. म्हणून याच्यात ब्युटिफुल कम्पॅरेटिव्ह करताना मोर ब्युटिफुल आणि त्याचा सुपरलेटिव्ह करताना मोस्ट ब्युटिफुल. आता ब्रेव, ब्रेवर, ब्रेवेस्ट. ब्राइट, ब्राइटर, ब्राइटेस्ट. क्लेवर, क्लेवरर, क्लेवरेस्ट. डीप, डीपर, डीपेस्ट. डर्टी, डर्टियर. मागाचा जो नियम सांगितला होता हा नियम आपल्याला इथेही उपयोगी येतो की जर पॉझिटिव्ह डिग्री मध्ये जे विशेषण असतं त्या विशेषणाच्या शेवटी जर वाय आला इथं, ठीक आहे, त्या वायचा आपल्याला आय करायचा, केला इथं, आणि कम्पॅरेटिव्ह डिग्री मध्ये आपण ईआर वापरला. सुपरलेटिव्ह डिग्री मध्ये काय केलं आपण की तोच रूल इथं वापरला. कसा? वायचा आय केला आणि शेवटी ईएसटी लावला. म्हणजे आपण बिझी पाहिलं होतं, बिझी, बिझियर, बिझिएस्ट. तसं डर्टी, डर्टियर, डर्टिएस्ट हा रूल आपल्याला लक्षात ठेवावा लागेल. वायचा आपल्याला आय करावं लागेल आणि आयच्या नंतर कम्पॅरेटिव्ह डिग्री करताना ईआर घ्यावा लागेल आणि सुपरलेटिव्ह डिग्री करताना ईएसटी घ्यावा लागेल. लेट्स मूव्ह नेक्स्ट पेज. पुढच्या पेजवर जाऊया. हे काही रूप हे सुद्धा आपल्याला लक्षात ठेवावं लागतील, कारण जनरली मोस्टली हे शब्द डिग्री बनवताना जास्त वापरले जातात, म्हणून हे शब्द आपल्याला लक्षात ठेवावे लागणार आहेत. आता नेक्स्ट इथं पहा की फाइन, फायनर, फायनेस्ट. फनी, फनियर, फनियस्ट. हॅपी, हॅपियर. इथं परत नियम आला. हॅपी, हॅपियर, हॅपियर. हार्ड, हार्डर, हार्डेर. हेवी, हेवियर. इथं पण तो झाला, हेवियर. हाय, हायर, हायेस्ट. हॉट, हॉटर, हॉटेस्ट. आता हा पहा, मगाचा रूल आपण पाहिला होता. इथं आपल्याला लक्षात येईल की काय, की जर एखाद्या विशेषणाचा शेवट हा कॉन्सोनंट झाला. कॉन्सोनंट इन इंग्लिश देयर आर 24 कॉन्सोनंट अँड देयर आर 5 व्हावल्स. नाउ सी हियर इज द कॉन्सोनंट. हे कॉन्सोनंट आहे. या कॉन्सोनंटच्या अगोदर पहिलं जे लेटर आहे त्याच्या अगोदर हे आहे व्हावल. म्हणजे ए, ई, आय, ओ, यू याच्यातील हे ओ आहे आणि म्हणून ह्या ओ म्हणजे कॉन्सोनंटच्या अगोदर वावेल आलं आणि म्हणून हे कॉन्सोनंट डबल घ्यावा लागेल. डबल म्हणजे हॉट, हॉटर इथं डबल झालं. त्याच्यानंतर हॉटेस्ट. बऱ्याचशा मुलांचा हा प्रॉब्लेम होतो की त्यांना ही कम्पॅरेटिव्हचं हे रूपही मग आठवत नाही, किंवा त्यांना वाटतं हे चुकीचं दिलंय, किंवा त्यांना वाटतं हे फसवलंय. परंतु दिस इज द फॅक्ट, हे असं आहे, दिस इज द रूल. आणि म्हणून हॉट, हॉटर, हॉटेस्ट. परत इथं आलं लेझी, लेझियर, लेझियर. त्याच्यानंतर लॉंग, लॉंगर, लॉंगेस्ट. त्याच्यानंतर लाऊड, लाऊडर, लाऊडेस्ट. आता लाऊडली. आता मी मगाशी तुम्हाला याच्याविषयी सांगत होतो, हे असं का, तर काही शब्द हे पुअर, पुअरर, पुअर, पुअर आहेत, हे रेग्युलर आहेत ना सर. हे पुअर घेतलं आणि पॉझिटिव्ह डिग्री फॉर्मॅट मध्ये, त्याच्यानंतर याला आम्ही ईआर लावला. कम्पॅरेटिव्ह मध्ये ईआर लावला आणि सुपरलेटिव्ह मध्ये ईएसटी लावलंय. किती सोपं आहे. फास्ट, फास्टर, फास्टेस्ट. पुअर, पुअर, पुअरेस्ट. क्विक, क्विकर, क्विकेस्ट. मग हे असं करून लाऊडली, मोर लाऊडली, अँड देन द मोस्ट लाऊडली. हे असं का, इथं का मोर वापरला, इथं का मोस्ट वापरला. परत मी सांगतो की लाऊडली इंग्रजीमध्ये काही असे शब्द असतात की ते आकाराने मोठे असतात किंवा त्यांच्यात सिलेबल जास्त असतात. आता फनेटिक मध्ये म्हणजे ब्रिटिश इंग्लिश मध्ये हा जर शब्द लिहायचा झाला तर तो असा लिहावा लागेल, लाऊडली, लाऊडली, हे असा लिहावा लागेल. म्हणजे याच्यात 3 सिलेबल झाले. देर आर 3 सिलेबल, म्हणजे 3 आघात झाले. 3 आघातात एखादा शब्द जर आला तर त्याचं दुसरं रूप करताना मोर घ्यायचा आणि तिसरं रूप करताना मोस्ट घ्यायचा. याचं उदाहरण मी मागाशी सांगितलं होतं तुम्हाला. ब्युटिफुल, मोर ब्युटिफुल, मोस्ट ब्युटिफुल. त्याच्यानंतर पुढचं जे आहे नियरर, नियरर, नियरेस्ट. नाईस, नाईसर, नाईसेस्ट. त्याच्यानंतर पुअर, पुअरर, पुअरेस्ट.
पेटीएस इथं पण तो रूल आला नंतरचा. त्याच्यानंतर क्विकर, रेडेस इथं वापर. मी मागाशी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं तो रूल. हे पहा, कॉन्सनंट वावेल, मग कॉन्सनंट इथं लगेच डबल झालं आणि इथं त्याच्यानंतर डबल होऊन EST लागतं. डबल झालं ER लागला, डबल झालं EST लागलं. त्याच्यानंतर रिच सॅड इथं परत तोच आला नियम. सॅडेस्ट, शॉर्टेस्ट, स्लोवेस्ट, स्लोली, more slowly, smallest, sooner, stronger, strongest, swiftly, more swiftly, taller, thickest, useful, more useful, and most useful. एवढं घेतल्याच्यानंतर आपण थांबणार आहे. weaker, wettest, whiter, younger, youngest. म्हणजे अशा प्रकारे जे ऍडजेक्टिव्ह आहे ते ऍडजेक्टिव्ह आपल्याला अगोदर बदलून घ्यावे लागतील. ते ऍडजेक्टिव्ह हे असेच का तसेच का, हे जे मनात आपल्या प्रश्न येतात ना, ते प्रश्न हे आपल्याला रूल्स अँड रेग्युलेशन ज्यावेळेस आपण लक्षात घेऊ त्यावेळेस आपल्याला चांगल्या प्रकारे की पॉझिटिव्ह डिग्रीतील ऍडजेक्टिव्ह फॉर्मॅट, कंपॅरेटिव्ह डिग्रीतील ऍडजेक्टिव्ह फॉर्मॅट, सुपरलेटिव्ह डिग्रीतील ऍडजेक्टिव्हचा फॉर्मॅट लक्षात येईल आणि मगच आपल्याला डिग्री लक्षात येतील. एकदम सोपा भाग आहे. लक्षात एकच ठेवायचंय, तुम्हाला कुठल्याही प्रकारे वाक्य बनवायला अजिबातच येणार नाही. कारण आता पहिलीपासून ते 8वी पर्यंत जवळजवळ इंग्रजीचं ग्रामरच संपलेलं आहे. ग्रामर नाहीच, फक्त यू हॅव टू रेकॉग्नाइज इट. तुम्हाला ते ओळखायचंय. मग तुम्हाला स्कॉलरशिपच्या परीक्षेमध्ये सेंटेन्सेस देणार आहेत, ते सेंटेन्सेस ओळखायचे किंवा चुकीचे सेंटेन्सेस देणार आहेत, ते चुकीचे सेंटेन्सेस ओळखायचे, बरोबर बी सेंटेन्सेस ओळखायचे. फक्त एकच आत्ताच्या तासाला एक सारांश फक्त मी 1/2 मिनिटात सांगतो. आत्ताच्या तासाला मी एकच सांगितलं. ते काय सांगितलं, पॉझिटिव्ह डिग्रीचा फॉर्मॅट कसा ओळखायचा. एखादं वाक्य आलंय, त्या वाक्यात ऍज असं आलं म्हणजे ऍज स्मॉल ऍज असं आलंय किंवा सो स्मॉल ऍज असं आलंय, डोळ्यावर पट्टी बांधायची सांगायचं, हे पॉझिटिव्हचं रूप आहे. त्याच्यानंतर दुसरं कंपॅरेटिव्हचं आलंय वाक्य, त्याच्यात जर असं आलं स्मॉलर दॅन, फास्टर दॅन, हे असे 2 शब्द सापडले, दॅन सापडा, डोळ्यावर पट्टी, बिनधास्तपणे, हे कंपॅरेटिव्ह. आणि सुपरलेटिव्ह जर ओळखायचं झालं तर क्रिया विशेषणाचा तिसरं रूप म्हणजे की स्वीटेस्ट, ग्रेटेस्ट, चीपेस्ट, फास्टेस्ट, स्लोवेस्ट, हे जे रूप आलं ते रूप त्याच्या अगोदर द हे आलं तर समजून घ्यायचं हे सुपरलेटिव्ह डिग्रीचं उदाहरण आहे. एवढा भाग हा सोपा आहे. आता उद्या मी तुम्हाला काही एक्झाम्पल देणार आहे. एक्झाम्पल ते कसे बनवले जातात, ते कसे बनवायचे, त्याचे थोडेसे रूल सांगणार आहे आणि हा घटक आपला उद्या संपणार आहे. म्हणजे एकदम सोपा घटक आहे. डोक्याला कुठल्याही प्रकारे टेन्शन न घेता आपण घटक सहजासहजी सोडू शकतो आणि स्कॉलरशिप मध्ये सहजासहजी आपण याच्यात 4 मार्क मिळवू शकतो. ठीक आहे. तर तुमच्या काही शंका वगैरे असतील, तुम्हाला काही प्रश्न वगैरे कोणाला पडलेले असतील तर विचारा. हॅलो, 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 कोणीतरी बोला बरं एक जण. आवाज येतोय का तुम्हाला? हॅलो, येतोय सर आवाज. ऐका लेट मी स्पीक फर्स्ट. मला पहिल्यांदा बोलू द्या. एकच सांगतो मी.
की जे शिकवलंय ते तुम्हाला सगळं समजलंय का? हो सर. हो सर पाठाचा जो भाग शिकवलाय मी ते समजलाय का तुम्हाला? हो आज शिकवलेला भाग काही प्रश्न असतील तर विचारा. एलिफंटचं कंपॅरिटिव्ह मध्ये मोर आणि मोस्ट होत ना. समजलं सगळ्यांना ना? हो सर. ओके, थँक्यू.